मुंबईमध्ये आज दिवसभर मुसळधार पाऊस पडून हाहाकार माजवल्यानंतर आज रात्री पुन्हा एकदा हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केलेला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे आज रात्री 10 ते 11च्या दरम्यान समुद्रात 4 मीटरहून उंच लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। मुसळधार पाऊस आणि भरतीची एकच वेळ आल्यास रात्री पुन्हा मुंबईची तुंबई होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे पुन्हा जर मुंबई तुंबली तर लोकल सेवेला याचा फटका बसून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास बिकट होण्याची शक्यता आहे। मुंबईला पावसानं झोडपून काढलंय। हवामान खात्यानं आता रेड अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। चेतन, आज सकाळी आपण पाहिलं मुंबईला कशा पद्धतीनं पावसानं झोडपून काढलं ते। या जोरदार पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला, रेल्वे वाहतुकीवर झाला, हवाई वाहतुकीवर सुद्धा काहीसा परिणाम जाणवला। अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं होतं। वाहन चालकांना या रस्त्यावरनं वाट काढत जावं लागल्याचं देखील पाहायला मिळालं आणि आज सुद्धा पुन्हा एकदा रेड अलर्ट जारी केला गेलेला आहे मुंबईला। त्यामुळे कुठेतरी आणखीही सतर्कता बाळगावी लागणार आहे। चेतन, काय या सगळ्या संदर्भात सांगताय? निश्चितच अजिंक्य, कारण काल मध्यरात्री पडलेल्या पावसाची आकडेवारी जी समोर आली ती जवळपास कुलाब्यामध्ये आपण पाहिलं असेल, नरिमन पॉइंट परिसरात पाहिला असेल 250 मिमी पाऊस, हा ऐतिहासिक पाऊस आतापर्यंत वर्तवला गेलेला आहे, नोंदवला गेलेला आहे। दुसरीकडे आज दिवसभरा म्हणजे दुपारपर्यंत जो पाऊस पडला तो जवळपास 150 mm पेक्षा जास्त पाऊस होता। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सकाळी असलेल्या हायटाईडमुळे म्हणजे अक्षरशः या भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी ज्यावेळी बाहेर येतं त्याच वेळी शहरातलं पाणी समुद्रात जाण्याची वेळ होती आणि त्याचमुळे कुठेतरी मुंबई पूर्णपणे तुंबल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आता रात्री 10 वाजल्यानंतर याच लाटा पुन्हा एकदा रौद्ररूप धारण करतील। रात्री 11 वाजता 4 मीटरहून उंच लाटा धडकण्याची शक्यता आहे। त्यामुळे जो हवामान खात्याने रेड अलर्ट वर्तवलेला आहे, जर त्याच वेळी पावसाने जर 100 मिमीची जर एकंदरीत टप्पा ओलांडला तर याच हायटाईड आणि या पावसाचा फटका मुंबईकरांना बसू शकतो। कारण अनेक कार्यालयांनी जरी सुट्टी दिलेली असली, शासनाने स्वतः परिपत्र काढत शासकीय कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लवकर घरी जाण्याची मुभा दिली, मात्र खासगी आस्थापना असतील, बाजारपेठा असतील त्या अद्यापही सुरू आहेत। आणि हा चाकरमानी जो उपनगरातून शहरात येतो तो नेमका रात्री 11 वाजेच्या दरम्यान अडकण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने ज्या प्रकारे आवाहन केले, अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा तुम्ही बाहेर पडू नका। मुंबईकर त्याला प्रतिसाद देताना पाहायला मिळतात, कारण दादर चौपाटीवर नेहमी रपेट मारण्यासाठी किंवा घोडस्वारी करण्यासाठी दादर चौपाटीवर मोठी गर्दी असते पर्यटकांची, मात्र आज याच चौपाटीवर आपण पाहू शकतो अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे। परिणामी आता जे आस्थापना किंवा बाजारपेठांमध्ये काम करणारे चाकरमानी आहे त्यांना लवकरात लवकर घरी जाण्याची गरज आहे, अन्यथा थोड्याच वेळामध्ये आता जरी पाऊस उघडला असला, रेड अलर्ट आहे हवामान खात्याचा, जर रात्रीच्या वेळी पाऊस सुरू झाला आणि त्याच वेळी भरती असेल, उंच लाटा असतील तर मात्र पुन्हा एकदा मुंबई तुंबण्याची शक्यता आहे। महापालिकेने चांगली तयारी केलेली आहे। आता ज्या प्रकारची माहिती समोर येते जवळपास 400हून अधिक ठिकाणी उदंचन पंप लावण्यात आलेले आहेत जे पाण्याचा निचरा करण्यासाठी काम करतील। मात्र मुंबईचं समीकरण जर पाहिलं, भौगोलिक परिस्थिती पाहिली तर निश्चितपणे ज्यावेळी भरती असते आणि त्याच वेळी जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, 100 मिमीची मर्यादा जर पावसाने ओलांडली तर मात्र तुम्ही कितीही पंप लावले तरीही पाणी तुंबण्यापासून तुम्ही मुंबईला वाचू शकत नाही। परिणामी आज रात्री सर्व मुंबईकर नक्कीच अलर्ट मोडवर असतील। अजिंक्य, बरोबर आहे अगदीच। पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे आहेत। पावसाचा रेड अलर्ट मुंबईला जारी करण्यात आलेला आहे। या अनुषंगाने सगळ्या प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहेतच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।